मी आलो आता HSRP नंबर प्लेट बसवायला. आता गव्हर्नमेंटने जसं कंपल्सरी केलं RTO वगैरे 31 मार्च 2025 ही डेडलाईन दिली होती, ती एक्सटेंड केली 1 महिना पुढे. अजून HSRP नंबर प्लेट कंपल्सरी आहे. आणि आपल्या गाडीला बघा ही अशी साधी नंबर प्लेट आहे जुनी, कारण आपली 2014ची आहे. आपण ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून नंबर प्लेट ऑर्डर केली HSRP, 15-20 दिवसांनी ती आली. आता इथं आलो फिटमेंट सेंटरला करून मोटर्स म्हणून. तर आता ही लावून घ्यायची. हे बघा ही पुढची नंबर प्लेट, ही 3rd नंबर प्लेट बेसिकली. हा नंबर इथं स्क्रीन बघा, याच्यावरती काय दिसते नंबर तर आहेच आणि हे युनिक कोड आहे, त्याच्यात सगळे डिटेल्स. आणि इथं रजिस्ट्रेशन डेट पण आहे गाडीचा, की गाडीचे रजिस्ट्रेशन कधी झालेली वगैरे. चला आता फायनली आपला नंबर आलेला आहे. आता ही जुनी प्लेट काढायची, नवीन लावायची. हे पुसून घ्यावंच लागेल, भरपूर घाण झालेलं आहे. ह्याच्यात नाही बसत नाही अरे, बट ते होल पाडावंच लागतं दुसरं. कसं लिखतंय ठीक आहे, निघते फक्त नंतर निघून असंच पाहिजे आपल्याला. भले 2 रिपीट जास्त मार. मोठी आहे नंबर प्लेट. उसकी वजह से इधर किनारे मारना पड़ेगा, क्यों मारेगा तो अदर हो जाएगा. नाही मध्ये नाही, मध्ये नकोच. तिच्यामुळे म्हणलो कडला मार. हा कडेलच मार. भरपूर मोठी रोड बघा. सेंटर बिल्टर वाकडे तिकडे नको बसायला. चला पुढची तर बसली, आता मागची. ओके नाही का सरळ. चला आता मागची पण बसते. चला आता एक कंपल्सरी केल्यामुळं कसं आहे ना मित्रांनो, तर बरेच आता गेल्या बऱ्याच गाडीतल्या, तर जे काही डेडिकेटेड हे जे आहेत ना सेंटर्स आहेत, ऑथराईज सेंटर्स, तिथंच फक्त हे भेटतं. ऑनलाईन ऑर्डर करावं लागते. उधर नाही येईल रा आहे का, ढील नाही का. 1 मिनिट रुक द्या. चाल वो कालाकडे धूप से हो गया, कडक कडक हो गया. हे बघा आता नंबर प्लेट नवीन लावल्यावर अशी दिसते, तर लुक चेंज झाला एकदम. काय नाही लावलं. हाँ ये फ्रेम नहीं, इसको ये करो, भरो क्या भरू, अपलोड अपलोड करो. अभी यांना आता फोटो पण टाकावं लागतं. हे कहाँ पे अपलोड करते आप? वाहनमध्येच ना. ओके ठीक आहे. बघा ते वाहनच्या ॲपवरती गाडीचा नवीन नंबर प्लेट सहित फोटो अपलोड करतात. आणि हे बघा हे आपल्या जुन्या नंबर प्लेट काढलेत, ह्याचा पण फोटो काढावा लागतो ना. बरं याचाही फोटो काढतात ते लोक, जेणेकरून प्रूफ राहतं की बाबा ही जुनी होती नंबर प्लेट ती आणि रिप्लेस केली नवीन सहित. चलो चला थँक्यू दादा. चला आता बघा हे असं दिसतंय बघा आता नंबर प्लेट चेंज केल्यामुळे. आणि हे ॲक्च्युली तुटलं आपलं, हे याचं जे लॉक आहे ना हे तुटलं आहे. चला हे रबर प्लॅस्टिक जे ते कडक झाल्यामुळं ठीक आहे, याला चेंज करावं लागेल. पुढून हे असं दिसतं. समजा आता इन केस नंबर प्लेट खराब झाली, तुटली, तर परत नवीन ऑर्डर करायची. सेम प्रोसेस, परत पैसे भरायचे, परत हे करायचे. हो कारण आणि आता आहे ना रश होती म्हणून त्या लोकांनी बाहेर दिलंय. एक सेकंड, रश होती म्हणून त्या लोकांनी बाहेर दिलंय. याच्या पुढे शक्यतो ते शोरूमलाच जाणार. नवीन तर शोरूम मध्येच भेटत आता, पण आता हे जुन्या गाड्या आहेत ना त्यामुळे गाड्यांचं पण शोरूमलाच देणार आहेत का. अच्छा फिटमेंट शोरूमलाच देणार. बर. आणि ही जी स्टिकर आहे ती काच वगैरे काय खराब झाली ही घरी येईल. अच्छा ही हा समजा, हा तो पण प्रश्न होता की आता समजा काच ही झाली, डॅमेज झाली, पण ऑर्डर करायची बाय पोस्ट घरी येते. 130 रुपये काहीतरी आहे. अच्छा ह्याची सेपरेट करता येतं ऑर्डर. हो 130 रुपये. हो ठीक आहे. फक्त प्लेट्स तुम्हाला दोन्ही ऑर्डर करायला लागतात. ते तर झालंच, पण ते कोडिंग आहे ना मॅच होऊन येतं. हां हां निघूया आता, आपलं काम झालं इथलं. हा जो गॅप आहे ना इथं गॅप राहिला आहे, म्हणजे त्यांनी काय होणार इकडनं समजा हे केलं तर वाकडी होऊ शकते. तो थोडा हे HSRP नंबर प्लेट लावणं गरजेचंच आहे, कारण आता जो नवीन रूल काढला त्याप्रमाणे जर नसेल आणि जी डेडलाईन दिली त्याच्यानंतर जर सापडल्या अशा
हायवेला रस्त्याला कुठेही गाडी सापडली तर त्यांच्यावरती कारवाई म्हणजे दंड घेणार. आता तो किती असेल माहीत नाही अजून, कदाचित 1000 रुपये, 2000, 3000, 5000 असं पण ऐकले 5000 पर्यंत दंड वगैरे बसू. मग कशा लोकच मग पण बसवून टाकले, सगळ्यांना बसवणं कंपल्सरीच आहे. HSRP नंबर प्लेट कशी ऑर्डर करायची तर ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि फक्त टाईप करायचे HSRP महाराष्ट्र. ठीक आहे, तर HSRP महाराष्ट्र टाकलं की पहिलीच वेबसाईट येते transport.maharashtra.gov.in. ठीक आहे, तर याच्यावरती जायचं आहे. मग इथे आपल्या ड्रॉपडाऊनमध्ये तुम्ही ज्या भागात नसाल महाराष्ट्राच्या, तुमचं पासिंग जे असेल त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल पिंपरी चिंचवड मी इथं नाही म्हणून मी सबमिट करणार आणि मग इथे तुम्हाला अप्लाय HSRPचा ऑप्शन दिसतो आहे. मग इथं वरती HSRP स्टेटस, जर तुम्ही HSRP नंबर प्लेट ऑर्डर केली असेल तर त्याचं स्टेटस बघायचं असेल तर वरचा ऑप्शन, जे पहिल्यांदा ऑर्डर करत आहेत त्यांच्यासाठी खालचा ऑप्शन हा अप्लाय HSRPवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि मग इथे पहिला ऑप्शन ऑर्डर HSRP. ठीक आहे, मग इथे तुम्हाला गाडीचे डिटेल्स टाकायचे. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर, मग चासी नंबर आणि इंजिन नंबर, हे लास्ट 5 डिजिट टाकायचे. हे तुम्हाला तुमच्या RC बुकवरती भेटेल. आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे की पुढचं पान येईल, नेक्स्ट पेज येईल. तिथं तुम्हाला मग गाडीबद्दल डिटेल्स अजून भरायचे आहेत, तुमचा ॲड्रेस वगैरे त्या गोष्टी. मग तुमचं RCवरती जे नाव आहे ते नाव लिहायचं आहे तिथे. आणि मग पेमेंट मेथड वगैरे येते. तुम्हाला गाडी सिलेक्ट करायची, कुठली 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, जे काय आणि काही डिटेल्स ऑटोमॅटिकली येतात. तुमचा पूर्ण इंजिन नंबर, चासी नंबर जे आहे, तुम्ही इथे जे डिटेल्स टाकलेत त्याच्यानुसार सगळे डिटेल्स फेच होऊन येतात. आणि मग पुढच्या पेजवरती तुम्हाला फिटमेंट सेंटर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. जवळपासचं तुमचं जे काय फिटमेंट सेंटर असेल तिथे जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग पेमेंट करायचं आणि सबमिट करायचं. आणि मग ज्या दिवशीची तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या दिवशी ती नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला त्या फिटमेंट सेंटरवरती गाडी घेऊन जायची आहे आणि मग HSRP नंबर प्लेट लावून घ्यायची आहे.